इंडियातला सर्वात मोठी ही कुल्हड़ फॅक्टरी आहे। आज भेटूया दिनेश भाई यांच्याशी, हे कुल्हड़ फॅक्टरीचे ओनर आहेत। नमस्कार सर। तर आपल्या इकडे कुल्हड़ तर सर बनतच आहे, तर याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय काय मटेरियल बनतं? आपल्याकडे बाउल असतो, हांडी असतो आणि पाणीची बॉटल, केटली, हे बघू शकता तुम्ही, केटली आहे, ही केटली असते आता। अच्छा, केटली आहे पाणीची, ताची केटली आहे, हांडी आहे, छोटी हांडी, मोठी हांडी, अशी मोठी पण हांडी असते, हांडी असते। आणि आपले मेन बिझनेस जे आहे ते आहे कुल्हड़ची आणि दिवेची। दिवेमध्ये आपण पेंटिंग करून दिवे देतात आणि कलर करून वॅक्स करून ते कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी प्रोडक्ट देतात। ओके सर, साधारण हा व्यवसाय आपण कधीपासून सुरुवात केला सर? 2015 पासून चालू केला आहे आणि हे मोठ्या प्रमाणात चालू केलं आहे आणि इंडियामध्ये आपले नाव आहे, खूप नाव आहे आणि इंडियाचे बाहेर पण आपण एक्सपोर्ट करतात ते कुल्हड़। आता काय कुल्हड़चे लोकांना ट्रेंड झाली आहे, आता ते लोक इंडियाचे लोक ते बाहेर गेले आहेत, ते पण त्यांना पण असं वाटतं की आपण चहा कुल्हड़मध्ये पिऊ। हो, एन्व्हायरमेंटमध्ये किंवा इंग्लंडमध्ये, चाहे ऑस्ट्रेलियामध्ये, थायलंड, दुबई सगळे आपला माल इंटरनॅशनल एक्सपोर्ट होतो, मध्ये पण एक्सपोर्ट पण आपण करू शकतो ॲज पर रिक्वायरमेंट। ओके, मग त्याच्यासाठी आपला काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे किंवा काय वेबसाईट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो 9773149567 आणि खाली तुम्हाला हे माझा नंबर पण दिला आहे, हो तुम्ही ठीक आहे, कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा इंडियासाठी किंवा एक्सपोर्टसाठी। ओके सर, चालेल। कुल्हड़ झाल्यानंतर हे सुकायला ठेवलेले आहेत उन्हामध्ये, आपण बघू शकता मित्रांनो। अशा प्रकारे उन्हात ठेवून झाल्यावर ते पुन्हा बेक करायला भट्टीमध्ये टाकले जाणार। मित्रांनो, आता हे जे कुल्हड़ सुकून आलेले आहेत त्याच्यासाठी ही फर्निशिंग केली जाते साईडला। हे जे आपण ग्लास बघू शकता, इथे जे काटिंग जे असते साईडची ती साफ केली जाते आणि हे याचा जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत भट्टीमध्ये टाकला जाणार नाही, कारण भट्टीमध्ये टाकला तर हे फुटण्याची शक्यता जास्त असते, ओला जर असेल कुल्हड़ त्यामुळे। ये ऐसे राउंड 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 चलते रहेगा, जैसे एक बार भट्टीमध्ये जाण्यास रेडी झालेली आहे। तर हा आपला कुल्हड़ रेडी झालेला आहे, आता हा पॅकिंग होऊन एक्सपोर्टला जाणार आहे। ही पॅकिंग चालू आहे आपल्यासाठी। आपल्या कुल्हड़ची पॅकिंग झाल्यानंतर आपण पुढे जाऊया। ही पॅकिंग झाल्यानंतर हा स्टोअरमध्ये कुठे स्टोअर केला जातो, त्या ठिकाणी हे स्टोअर केलेलं आहे आपला जे पॅकिंग झालेला संपूर्ण माल, आणि मग हा इथून आपला आउटलेट्सला एक्सपोर्ट केला जातो।